मसूरची डाळीची आमटी आणि भात आपला तयार झाले। कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे मसूरची डाळीची आमटी आणि भात। त्याबद्दल नमस्कार मैत्रिणींनो, मी रंजना, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण मसूरची डाळीची आमटी आणि भात बनवणार आहोत। अशी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। कधी कधी आपल्याला काय होतं, घाई गडबडीच्या वेळेला आपलं झटपट काहीतरी जेवण बनवून खायचं असं, त्यावेळेला ही भात आणि आमटी तयार करून खाणं सोपं पडतं आणि लवकर तयार होते। तर बघूया आपण। सगळ्यात आधी मी मसूरची डाळ भिजवून घेतले, 1 वाटी, तुमच्या हिशोबाने घ्या तुम्ही। मसूरची डाळ टाकायची, त्याच्यामध्ये मी हे 1 बटाटा आणि 2 छोटे टमाटे कापून घेतले। एक चमचा हळद अर्धा चमचा हळद टाकूया, थोडंसं मीठ टाकूया आणि पाणी टाकूया आपण। हे मी 1 वाटी तांदूळ घेतले, हे मी धुवून घेते चांगलं स्वच्छ पाण्याने। हे तांदूळ मी चांगले धुवून घेतले। चवीपुरतं मीठ टाकूया। आता आपण ही छोटी स्टँड डिश याच्यात ठेवूया कुकरमध्ये, आणि याच्यात आपण हा भात असा लावूया। पाणी टाकूया। आता आपण एक कुकर लावून याच्यात 4 शिट्ट्या करून घेऊया। बघते मी, भात शिजलाय आणि डाळ शिजले। आता डाळीला मी फोडणी करून घेते। दोन चमचे तेल टाकते मी। जिरे आहे, मोहरी तडतडली आपली, कांदा टाकते मी। हे 2 चमचे मी लाल तिखट घेतले, तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही कमी जास्त करा। धने पावडर टाकते, थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यात। मसूरची डाळ शिजून घेतली ती ओतते याच्यात। चवीपुरतं मीठ टाकते। तुम्हाला जशी पातळ, जशी आमटी घट्ट पाहिजे तशी तुम्ही पाणी ओता। आता याला उकळी येऊ दे। आपली मसूरची आमटी तयार झाली।
कोथिंबीर टाकते वरून. झटपट तयार होणारी अशी, कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी मसूरची डाळीची आमटी आणि भात तयार झालं आहे. घाई गडबडीच्या वेळेला असं करायला बरं पडतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. हे आपलं भात तयार झालं आहे. मसूरची डाळीची आमटी, मसूरची डाळीची आमटी आणि भात आपलं तयार झालं आहे. कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी अशी रेसिपी आहे मसूरची डाळीची आमटी आणि भात. वेळात वेळ काढून माझा हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.